गुहागर तालुक्यातील अजगोली समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला अचानक सोनेरी रंग आल्याचं दिसून आल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। नेहमी निळसर किंवा हिरवट दिसणारे समुद्राचे पाणी आता गडद सोनेरी रंगात दिसत असल्याने या अनोख्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। स्थानिक नागरिक आणि समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी या बदलाची नोंद घेतली आहे। विशेष म्हणजे काही भागांमध्ये समुद्राचं पाणी काळवंडल्यासारखं दिसत असल्याने उत्सुकतेसोबतच चिंता देखील व्यक्त केली जाते। पाण्याच्या रंगातील हा बदल नेमका कशामुळे झालाय याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही। या अनपेक्षित बदलामुळे नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले। समुद्राच्या पाण्याचा रंग बदलण्यामागील कारणांचा वैज्ञानिक आणि तांत्रिक स्तरावर शोध घेण्याची गरज व्यक्त केली जाते। दरम्यान संबंधित विभागांनी या घटनेची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासावेत आणि पाण्याच्या रंगातील बदलाचे नेमके कारण शोधून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। समुद्राला फेणी किंवा फेस येणे म्हणजे आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा वादळी वारे सुटतात त्यावेळेला समुद्राचं पाणी उसळलं जातं आणि त्यामुळे समुद्रातले जे क्षार असतात तर त्याचा एक फेस आपल्याला दिसतो तयार झालेला। आणि त्याच वेळेला म्हणजे वेगवान वादळी वारे आहेत, भरतीच्या लाटा आहेत, अशा वेळेला पाण्याची मिसळण होत राहते आणि त्याचा एक फेस आपल्याला दिसतो। त्याचबरोबर पाण्यामध्ये जे सेंद्रिय घटक असतात, शेवाळ वगैरे असतं, तर तेही कुजल्यामुळे आणि त्या सेंद्रिय पदार्थांची मिसळण झाल्यामुळे हा फेस आपल्याला आलेला तो दिसतो। त्याचे जे प्रथिनांचं एक फेसाळ फरक झाल्यासारखा तिथे आपल्याला दिसतो। आणि ह्याला फिशरमन जे आहेत तर ते मान्सूनची चाहुल किंवा फेणी म्हणतात त्याला ते। आणि याचा आणखीन एक परिणाम असा होतो की जसे समुद्राचं पाणी किनाऱ्याकडे ढकललं जातं तर त्याच्याबरोबर मासे सुद्धा अंडी घालायला किनाऱ्याकडे यायला लागतात। त्यामुळे चांगले मासे मिळतील असा एक मच्छीमारांचा अंदाज असतो।